माझं नाव वंदना खरसे आहे. मी गडचिरोलीमधून आहे. येस. बाय बॅकग्राऊंड काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे सर. ओके. आणि कधी जॉईन केलं गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत आपण? मला जवळपास 2 वर्ष आता होतात सर. 2 वर्ष होत आहेत. क्या बात आहे. 2 वर्ष कंप्लीट होत आहेत मॅडमला गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन करून. तर काय चॅलेंजेस घेऊन आपण जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता? कशासाठी जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता? सर माझा खूप वाढलेला वजन होता आणि मला डिसऑर्डर खूप सारे होते. ऍसिडिटी जसं म्हणजे पिसोडीचा त्रास, चालायला दम लागायचं, म्हणजे एकदम असं थकल्यासारखं होत राहायची आणि चक्कर पण येत होता मला. मला असे खूप सारे डिसऑर्डर होते सर शरीरामध्ये असते. ओके. म्हणजे चालायला त्रास होत होता, धाप पण लागायची, अशी थाप दम लागत यायची. होती, हम्म. अजून काय काय व्हायचं? त्याबरोबरच वजन किती वाढलं होतं? 75 किलो होता सर माझं वजन. 75 किलो वेट होतं मॅडमचं. आणि ह्या वाढलेल्या वेट घेऊन तुम्ही या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन झाला होतात. या अगोदर वजन कमी करण्यासाठी म्हणून काही प्रयत्न गोल्डन फिटनेस फॅमिलीला जॉईन करण्यापूर्वी वजन कमी करायचंय या उद्देशाने काही प्रयत्न करत होतात का? आणि काय काय हो प्रयत्न सर, केले? खूप सारे प्रयत्न केले. मी फिरायला जायचे आणि घरी निंबू पाणी, सवत पाणी, अद्रकचं पाणी, मेलफॅट म्हणून एक होतं, तो पण घ्यायची. मी खूप सारे असे प्रयत्न केले सर, जिरा पाणी वगैरे घेऊन, पण मला काही फरक नाही पडत होता. असं म्हणजे काही रिझल्टच नाही आला की माझं वजन कमी झाला. असं झालंच नव्हतं. ओके. म्हणजे सर्व प्रयत्न केले परंतु तुमचं वेट कमी झालं नाही त्या ठिकाणी. हा सर. आणि जे वाढलेल्या वजनाबरोबर जे त्रास होते हे वजन कधीपासून वाढत होतं? म्हणजे किती वर्षापासून वाढत चाललं होतं? काय तुम्हाला अनुभव? मला म्हणजे पहिल्या डिलिव्हरी पासूनच माझा वेट खूप सारा वाढत गेला सर. ओके. मग त्यानंतर जे त्याच्याबरोबर वाढलेल्या वजनाबरोबर जे त्रास होत होते यासाठी तुम्ही काही मेडिकल हॉस्पिटल करत होते का? काय चाललं होतं ऍक्च्युअली? खूप केली सर. महिन्यातून मला 2दा जायचं लागत होतं. मी नागपूरपर्यंत असे खूप डाक्टर केली सर. सारखं असं औषध गोळ्यासारखं त्यांच्यावरच माझी जिंदगी होती. ओके. ह्या सगळ्या त्याच्यामुळे मला कालावधीमध्ये डॉक्टर काय सजेस्ट करायचे? ते सांगायचे सर, असं म्हणजे बाडी चेकअप केले की काही नाही, वजन वाढल्यामुळे असं होत आहे, असं तसं सांगत होते सर मला. आणि खूप सारे 2-2 महिन्याचे असे लिहून द्यायचे सर औषध गोळ्या, आणि तो पॅकेज घरी घेऊन आला की खाल्ला की अजून तब्येत जास्त खराब व्हायची सर माझी. ओके. म्हणजे 2-2 महिन्याचं मेडिकल टॅबलेट फॉर्ममधलं टॅबलेट तुम्हाला लिहून द्यायच्या आणि ते खाल्ल्यामुळं त्याच्यामुळं पुन्हा बॉडीमध्ये वेट वाढत होतं. हो सर. ओके. तर हा इम्पॅक्ट असतो मेडिसिनचा. जास्तीचं मेडिसिन जर आपल्या बॉडीमध्ये जात राहिलं तर आपल्या बॉडीचं वेट वाढतं. हा एक मॅडमच्या एक्सपिरियन्सवरून सर्वांना लक्षात येईल. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये कशा पद्धतीने आलात आणि कसा विश्वास ठेवला की या ठिकाणी होऊ शकतं म्हणून? मला याच्यामध्ये जॉईन करण्यासाठी माझ्या मिस्टरनी खूप सपोर्ट केला सर मला. तू जॉईन हो, तू करून बघ, तू खाऊन बघ, त्याच्यामध्ये तुला फरक पडेल थोडासा, म्हणून त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तू ओके. करून बघ म्हणून. आणि याच्यामध्ये त्यांनी मला म्हणजे स्वतः जॉईन केलं आणि स्वतःच द्यायला लावला सर. आणि रत्नाकर बेरे सरांना त्यांनी फोन केला आणि डायरेक्ट ऑर्डर करून घेतला सर. क्या बात आहे. म्हणजे सरांना माहिती मिळाली होती की या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये वेट लॉस होतं आणि सरांनी तुम्हाला सांगितलंय की करणं गरजेचं आहे. हे सगळं तू सपोर्टिव्हली तुम्हाला हे केलं आणि सगळ्या गोष्टी करून डायरेक्टली सकसंतुलित आहार घेऊनच तुम्ही स्टार्टअप केलं होतं. हो सर, आज याच्यामुळे मी इतकी फिट आहे का माझी सर्व फॅमिली हॅपी आहे सर. आज सर्वजण खुश राहतात माझ्यामुळे घरी. नाहीतर पहिले कसं एकदम तब्येत खराब व्हायची तर सर्वजण डिस्टर्ब राहत होते सर. ओके. म्हणजे तुम्ही फिटनेसमध्ये आलात तर पूर्ण परिवार खुश आहे आज. हो हॉस्पिटल सर. बंद झालंय. हो सर. त्याच्यामुळे आज माझे मिस्टर पण घेतात, माझ्या मुली पण घेतात आणि माझे सासरे पण घेतात. मी वेट कमी केली आणि माझ्या मिस्टरने वेट वाढवलं सर. क्या बात आहे. ग्रेट. तर आपण किती वजन कमी झालं तुमचं स्वतःचं आणि किती महिन्यामध्ये? 5 महिन्यामध्ये मी 10 किलो वजन कमी केली सर. 5 महिन्यामध्ये 10 kg वेट लॉस. दॅट्स अमेझिंग. खूप खूप अभिनंदन. आणि आणि या शरीराची वाढलेल्या वजनाबरोबर जे त्रास होते त्या त्रासामधले काही त्रास म्हणजे काय काय कमी झाले?
तर माझे त्रास पूर्ण असे म्हणजे टोटल 2 महिन्यातच ते पुष्कळ म्हणजे कमी व्हायला लागले सर. ॲसिडिटीचा प्रॉब्लेम गायब झाला. माझा व्हिटॅमिन B12चा प्रॉब्लेम होता तो पण कमी झाला आणि जो PCODचा त्रास होता तो पण कमी झाला आणि जी धाप लागायची मला श्वास घ्यायला त्रास होत होता तो पण प्रॉब्लेम कमी झाला सर माझा. ओके, दॅट्स ग्रेट, अमेझिंग. खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी पाहू शकतो बिफोर आफ्टरच्या माध्यमातून हा ट्रान्सफॉर्मेशन, हा बदल कशा पद्धतीने झाला आहे. पूर्णपणे बॉडीमधील जवळपास 10 kg फॅट लॉस त्यांनी केला आहे आणि अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन क्रिएट झालं आहे आणि त्यांचे जे त्रास होते ते सर्व त्रास त्याच्याबरोबर कमी झालेत. ही अनुभव आहे वंदना हर्षे मॅडमचा. वंदना मॅडम, काय सांगाल जर तुमच्या लाईफमध्ये गोल्डन फिटनेस फॅमिली आली नसती, हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आला नसता, तर काय झालं असतं, आज काय परिस्थिती असते? जर मी या जगातच नसते आजपर्यंत, तर हा जर माझ्या जीवनामध्ये आला नसता, तर मी या जगात पण राहिली नसती आजपर्यंत. एवढा प्रॉब्लेम होता सर मला. एवढा जास्त त्रास होता? हो सर. सो ग्रेट, खूप खूप अभिनंदन. म्हणजे लाईफ चेंजिंग जर्नी आहे थोडक्यात मॅडमचा. एवढा सुंदर असा अनुभव, म्हणजे त्या म्हणतात की या जगात नसते. सो नो आणि प्रॉब्लेम, बेडी त्यांना सरांचा वाट. मार्गदर्शन. हे सगळं कशामुळे पॉसिबल झालं बरं? तर आज बेरे सरांनी मला वारंवार फोन करून ते मला विचारत राहत होते सर. त्याच्यामुळे आणि हा सकस संतुलित आहार याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये पूर्ण चेंज झाला सर. आज मी फिट आहे त्याच्यामुळेच आहे. येस येस येस, म्हणजे पूर्णपणे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि कोचचं मार्गदर्शन, रत्नाकर बेहरे सर कोच आहेत, ह्या दोघांच्या ह्या मार्गदर्शनाने आणि आहाराच्या सेवनाने हा बदल त्यांच्या लाईफमध्ये झालेला आहे आणि आज एक सुंदर असं लाईफ जगतायत. काय सांगाल, पहिले वाढदिवस ज्यावेळेस साजरे करायचा तेव्हा किती वाजता उठत होते पहिले? उठायची सर 7 वाजता, 7:30, 8 वाजेपर्यंत. पण तेव्हाचा बर्थडे म्हणजे बर्थडेच होता. आताचा बर्थडे असा माझा म्हणजे पहिल्यांदा इतकं सेलिब्रेशन छान झालं सर. क्या बात आहे. म्हणजे त्यावेळेसचे बड्डे म्हणजे टॅबलेट खाणं सुरू, मेडिसिन, उठायचं उशिरा, पुन्हा बॉडी पेन, त्रास आणि ह्या सगळ्या गोष्टीत होते. आज एकदम एवढा पॉवरफुली एक्सरसाइज तुम्ही गाईड केलाय, जबरदस्त. आणि संपूर्ण गोल्डन फॅमिलीला गाईड केलंय तुम्ही वाढदिवसानिमित्त. म्हणजे हा एक विशेष स्टॅमिना बिल्डअप झालाय तुमचा या बड्डेला. तर काय सांगाल? छान वाटलं सर असं मला. येस येस येस, म्हणजे मला थोडक्यामध्ये तुम्हाला एक विचारायचंय की मागच्या बड्डेत आणि या बड्डेमध्ये काय फरक जाणवतो? मागच्या बर्थडे म्हणजे म्हणजे तिथं औषध गोळ्या खाऊनच बस असं साजरा करण्यात होता सर. म्हणजे एकदम बेडवर झोपून राहायचं, थकल्यासारखं झोपत जायचं, उठत जायचं. बर्थडे म्हणजे बर्थडेच होता सर. यावेळचा बर्थडे म्हणजे इतका म्हणजे स्पेशल आहे माझ्यासाठी. का जीवनातली आठवण आहे सर. हा पहिला बर्थडे होय सर माझा, इतका छान होतंय. ओके, खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, खूप अमॅझिंग, अनबिलेबल. आणि आजच्या वाढदिवसाच्या आपणास मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हेल्दी, हॅपी, निरोगी लाईफ आपणास मिळो, असंच आनंदी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ठेवण्याची ताकद तुम्हाला मिळो. आणि आज जो तुम्ही बड्डेच्या दिवशी वर्कआउट गाईड केलाय हा खूप सुंदर होता. आणि असेच तुमचे दिवसेंदिवस, म्हणजे पुढच्या वाढदिवसाला अजून एनर्जी लेवल त्याच्यापेक्षा चांगली. म्हणजे वय वाढत जरी गेलं तर वय कमी झाल्यासारखं वाटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमचं लाईफ हो, यासाठी माझ्याकडून आणि संपूर्ण गोल्डन फिटनेस फॅमिलीकडून आपला मनपूर्वक खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. येस. आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा वंदना हर्षे मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो. हो सर. मी लोकांना हेच सांगू शकते सर, की तुम्ही पण या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा आणि आहार घ्या. तुम्ही असंच सेलिब्रेशन कराल बर्थडे असं सांगू शकते सर. नक्की, जर वंदना मॅडम सारखा वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा असेल फिटनेस मधला, ओके, फिटनेस मधला महत्वाचा आहे. वाढदिवस प्रत्येक जण साजरा करतोय, प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत वेगळी. परंतु आपण जर शरीराने फिट असू तर तो वाढदिवस साजरा करणं आणि त्याबरोबर आपला संपूर्ण परिवार असणं, ह्याच्यामध्ये आणि म्हणजे स्वतः फिट आणि परिवार पण फिट, हे सगळं असेल तर आपल्याला तो साजरा करण्याचा आनंद घेता येतो. जर यातीलच कोणीतरी आजारी असेल, काहीतरी त्याच्या मागं जास्तीचा त्रास असेल, तर आपल्याला सेलिब्रेट करण्याचा इंटरेस्टच राहत नाही. म्हणून कोणती गोष्ट आपण सेलिब्रेट करत नाही. म्हणून वंदना मॅडमला सांगायचं की तुमच्या संपूर्ण
जर परिवारासोबत तुम्हाला असा फिटनेस मधला वाढदिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही सर्वांनी मिळून त्यांनी जे केलंय ते तुम्हाला करावं लागेल. त्यांनी व्यायाम केला, कोचचं मार्गदर्शन घेतलं आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार या त्रिसूत्रीचा अवलंब केला आणि लाईफ चेंज झाले. येस, खूप सुंदर आणि अमेझिंग आहे ही जर्नी. तुम्ही सेलिब्रेट करा. सर्वांनी त्यांच्या आनंदामध्ये तर सहभाग व्हायचे. आपण लास्टला बर्थडे सेलिब्रेट करूया, सरांसोबत बोलूया, सरांना काय एक्सपिरियन्स मिळालाय आपल्या